संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि हे ज्ञान ऐकवायचं आहे. आता बघा, श्रीमद भगवद्गीता जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. अध्याय नंबर 4 श्रीमद भगवद्गीता, आणि हा इथून सुरू होतो 25 पासून. यात काय लिहिलंय की दुसरे योगीजन, अन्य म्हणजे अपरे म्हणजे अन्य, काही बरेचसे योगीजन म्हणजे साधक देवतांच्या पूजन रूप यज्ञाचं यथासांग अनुष्ठान करत असतात. म्हणजे काही तर देवतांची पूजा करतात असा याचा अर्थ आहे. आणि अन्य अपरे म्हणजे अन्य, ब्रह्मज्ञो म्हणजे ब्रह्मची पूजा करतात. याचा सरळ अर्थ असा समजा, परब्रह्म नाही, ब्रह्म. यज्ञांद्वारेच आत्मरूप यज्ञाचा हवन करतात. अन्य योगीजन हा 26 आहे, 4थ्या अध्यायाचा 26 आहे. अन्य योगीजन श्रोत्र आदी सर्व इंद्रियांना संयम रूप अग्नीत हवन करतात. दुसरे योगीजन शब्दादी, जर शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांच्या आधाराने समस्त विषयांच्या इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. आणि दुसरे हा 27 आहे. दुसरे योगीजन इंद्रियांच्या क्रियांना, प्राणांच्या सर्व क्रियांना ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम योगरूप अग्नीत हवन करतात. याचा अर्थ काय आहे की काही फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यालाच मोक्ष मानतात. जसं काही असं सांगतात, एक व्यक्ती सांगत होती की आमचे गुरुजी एक योग क्रिया करतात की तुम्ही डोळे बंद करून बसा आणि लक्ष ठेवा, श्वास बाहेर जातोय, श्वास आत येतोय, फक्त एवढं लक्ष ठेवा, बस. श्वास बाहेर जातोय, आत येतोय. ही प्राणाची क्रिया आहे. बघत राहा की तुमचं लक्ष राहील की श्वास बाहेर आला आणि आतही घेतला. आता सांगा, यात काय? नाही लक्ष दिलं तरीही श्वास बाहेर जातोय, आत येतोय, ह्याचा काय अर्थ झाला? तर सांगतात की अशा प्रकारच्या साधना करतायत ही लोक. आता बघा, अध्याय नंबर 4चा तुम्ही 27 वाचला, आता 28 वाचूया. अध्याय गीता अध्याय नंबर 4चा तुम्ही 27 वाचलात. दुसरे योगीजन इंद्रियांच्या संपूर्ण क्रियांना आणि प्राणांच्या पूर्ण क्रियांना, म्हणजे श्वास आहे, श्वासाधारित सर्व ज्ञानेंद्रियांवर लावतात. ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम योगरूप अग्नीत हवन करतात. 28 मध्ये अनेक द्रव्ययज्ञ संबंधी यज्ञ करणारे आहेत. म्हणजे कोणी तसे भंडारा केला, मंदिराचा ध्वज लावला, काही इतर छोटे मोठे दान केले, तर म्हणतात द्रव्ययज्ञ करतात व त्यातच संतुष्ट होतात. गोशाला, धर्मशाळा बांधली आणि मग तपस्या यज्ञरूप करणारे काही तप करतात. तसेच दुसरे अनेक योगरूप यज्ञ करणारे ते केवळ योगासनं करतात. वर पाय खाली डोकं केलं, उभे राहिले, आणि कितीतरी अहिंसावादी तीक्ष्ण व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे आहेत. अनेक जण तर अहिंसा, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी फिरणं, कारण चुकून आपल्याकडून कोणती हिंसा होऊ नये, तर काही केवळ स्वाध्याय करतात, ज्ञान यज्ञ करतात. स्वाध्याय म्हणजे ज्ञान, स्वाध्याय ज्ञान यज्ञ. स्वाध्यायाला ज्ञान यज्ञ म्हणतात. 29 आणि 30 मध्ये म्हटले, दुसरे अनेक योगीजन अपान वायूत प्राणवायूचे हवन करतात. तसंच इतर योगीजन प्राणवायूमध्ये अपानवायूचे, म्हणजे आपल्या अंतर्क्रियातून आतल्या वायूला वर खाली आपलं करत असतात.
इतर अनेक नियमित आहार करणारे, केवळ फलाहार करणारे खूप कमी आहार करून आपला संयम पाळतात. काही प्राणायाम पण करतात. प्राणायाम परायण पुरुष प्राण आणि अपानाची गती रोखून प्राणाला, श्वासांना प्राणातच हवन करतात. हे सर्व साधक योगांद्वारे पापांचा नाश करणारे यज्ञ जाणणारे आहेत. याचा अर्थ असा आहे की हे सगळेजण आपापल्या साधनांना यज्ञांद्वारे पापांचा नाश करणारे यज्ञ जाणणारे आहेत. त्यांची जी साधना आहे ते मानतात की पापनाश करणारी आहे आमची साधना. 31व्यात म्हटले की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातून उरलेले अमृत अनुभवणारा योगीजन सनातन परमब्रह्म, सनातनम ब्रह्म, सनातन ब्रह्म म्हणजे तद्ब्रह्म, परम अक्षर ब्रह्मला प्राप्त होतो. ओहो. यज्ञातून उरलेल्या म्हणजे धार्मिक शास्त्र अनुकूल साधना करणारा, याचा अर्थ शास्त्र अनुकूल साधना करणारा व्यक्तीच त्या सनातन परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी अयज्ञस्य, तर हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक नसतो, तर परलोक कसा सुखदायक असेल. म्हणजे 31व्यात म्हटले की जे भक्ती साधना करत नाहीत ते सारे मातीमोल होतील. ते तर आता 32मध्ये कमाल केली आहे. आहा. 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक. अशा प्रकारे अजूनही अनेक प्रकारचे यज्ञ यांनी इथे गडबड केली. ब्रह्मणे मुखे साठी लिहिलंय की वेदाच्या वाणीत. वेदवाणी तर हा ब्रह्म सांगतोच आहे गीतेमध्ये. हे लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत. मुखे म्हणजे त्याच्या मुखकमलातून उच्चारित वाणीत. आता ब्रह्मणेचा अर्थ दाखवतो यांच्याकडूनच केलेला 17व्या अध्यायातील 23वा श्लोक ह्याच श्रीमद भगवद्गीतेत. हा बघा, हा आहे 17वा अध्याय आणि 23वा श्लोक हा 23वा. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. ब्रह्मणेचा अर्थ त्यांनी दिलाय. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचा म्हणजे परमअक्षर ब्रह्मचा. ओम, ओम, तत्, तत्, सत, सत असा हा 3 प्रकारचा त्रिविधः सच्चिदानंद घनब्रह्मचं नाव सांगितलंय. म्हणजे ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमअक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा. गीता ज्ञानदाता आपल्याहून अन्यच्या विषयी सांगत आहे. आपण पुन्हा परत येऊया 4थ्या अध्यायाच्या आता परत 32व्या श्लोकात. आहा, हे बंदीछोड, कसं अनमोल ज्ञान आहे हे, याचा संपूर्ण नाश करून ठेवलाय. एवं बहुविध यज्ञ विततः ब्रह्मणे मुखे. विततः म्हणजे विस्ताराने. आहा. ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घनब्रह्मच्या मुखातून उद्धृत अमृतवाणीत कर्मजात विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. आहा. आता वाचा. अशा प्रकारे अनेकही तऱ्हेचे यज्ञ. इथे लिहा सच्चिदानंद घनब्रह्म अर्थात परमअक्षर ब्रह्म पूर्ण परमात्म्याच्या मुखातून उच्चारित वाणी. मुखातून, मुखे त्याच्या मुखातून उच्चारित वाणीत विस्ताराने सांगितले आहे. त्या सर्वांना तू कर्मजान, हा मन, इंद्रिय व कर्म व शारीरिक क्रियांद्वारे संपन्न होणाऱ्या जाण. म्हणजे आपली स्वाभाविक कर्म करत करतच त्यांना केलं जातं असा त्याचा अर्थ झाला. ह्या प्रकारे ज्ञात्वा, ह्या प्रकारे जाणून, ह्या प्रकारे तत्वाने जाणून त्यांच्या अनुष्ठान म्हणजे भक्तिक्रिया साधनाद्वारा तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होशील. याचा अर्थ आहे की तू त्यांना जाणून विद्धी एवं ज्ञात्वा विमोक्षसे म्हणजे पूर्णपणे मुक्त होशील. हे ज्ञान समजल्यानंतर तू बिलकुल त्यात लिहिल्यानुसार साधना करून अनुष्ठान केल्याने तू पूर्णपणे मुक्त होशील. हे तत्वज्ञान आहे जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत सांगितलंय. आता इथे सांगितलंय 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात. आहा. आता त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत लिहिलं आहे त्या ज्ञानाला
तू तत्वदर्शी ज्ञानी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना नीट दंडवत प्रणाम केल्याने, त्यांची सेवा करून आणि कपट सोडून सरळतेने प्रश्न करून ते परमात्म तत्व नीट जाणणारे तत्वदर्शिनः आहा तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. पुण्यात्म्यांनो, आपण पुन्हा तिथेच येऊया. हे ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि तेच तुम्हाला पुन्हा दाखवतो. श्रीमद भगवद्गीता आपण ठेवून दिली आहे आणि हा दयानंद वाल्या भक्तांचा अनुवाद आहे. यात काय लिहिले? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26-27 आणि ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या मंत्र 1-2 मध्ये तुम्ही हे वाचलं की तो परमात्मा पापनाशक आहे आणि वरती 3ऱ्या मुक्तिधामामध्ये राहतो. तिथून गती करून चालत येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो आणि तो राजासारखा दर्शनीय आहे, देखण्यायोग्य साकार आहे. आणि उद्देश काय त्याच्या येण्याचा? तो उपदेश करतो, तत्वज्ञानाचा प्रचार करतो. आता पुन्हा एकदा बघा. आता पुण्यात्म्यांनो, असं समजा की तुम्हाला अमृत प्यायचं आहे आणि जितक्या वेळा प्याल तेवढं थोडं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 खूप सरळतेने समजेल आपल्याला. आणि 26 मंत्र यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी, म्हणजे साधना करणारे, हे यज्ञाचा उल्लेख आला ना. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान करणारे भक्तांसाठी, यजमान म्हणजे भक्तांसाठी परमात्मा सगळे रस्ते सुगम करतो आणि त्यांची विघ्ने नष्ट करतो, त्यांच्या सर्व दुःखांचं निवारण करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपलं रूप सुगम करत. आता सतलोकात परमात्मा जिथे ते एका स्थानावर राहतात, एका रोमकूपात. हे एक रोमकूप आहे, यात करोडो सूर्य आणि करोडो चंद्रमा मिळवा. असा एका रोमकूपाचा प्रकाश आहे परमात्म्याचा, केसाचं छिद्र ज्याला रोमकूप म्हणतात. तर त्याच्यात इतकं तेज आहे, करोडो सूर्य करोडो चंद्र मिळवा, तर आपण त्याला बघू शकत नाही. जर तो जसाच्या तसा इथे आला तर तो आपल्या रूपाला कमी तेजोमय बनवून इथे येतात. म्हणजे आपल्यासारखाच मिळता जुळता, पण तरीही त्याचं शरीर खूप छान इतरांपेक्षा तेजोमय असतं. तर आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा कबीर देव, इथे लिहायचं होतं कबीर देव, विजेसारखी क्रीडा करत पोहोचले क्षणार्धात. एका क्षणात पोहोचतो परमात्मा. म्हणतात मी एका क्षणात येतो. वरणीय पुरुषाला प्राप्त होतो आणि तो परमात्मा आता 27 मध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 26चा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा मंत्र 26 वाचला. आता 27 वाचू. जो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे आणि तिथून गती करून येतो. आता बघा उद्देश काय असतो त्याचा. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 82. सूक्त नंबर 82च्या आता आपण खाली जाऊया. मंत्र नंबर 1. सर्वोत्पादक प्रभू म्हणजे सगळ्यांची उत्पत्ती करणारा भगवान, प्रकाश रूप, तेजोमय रूपवाला, त्याचं तेजोमय शरीर आहे, सद्गुणांची वर्षा करणारा, पापांचा नाश करणारा, पापांचं हरण करणारा, तो राजेव राजासारखा, राजेव राजा समान. हे पृष्ठ 269-270 वर वाचूया. त्यासारखा दर्शनीय आहे, बघण्यायोग्य. दर्शनीय म्हणजे साकार. आणि तो पृथ्वी वगैरे लोकांतरात 4 दिशांना शब्दायमान होत आहे. तो वर्णीय पुरुषाला, जो दृढभक्त आहे, त्याला पवित्र करत त्याला प्राप्त होतो, मिळतो
ज्या प्रकारे विद्युत, आकाशीय वीज आवडणाऱ्या स्थानांना आधार बनवत प्राप्त होते. आता इथे पहा, त्यांचा उद्देश काय आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 वर आलो आपण. पहिला मंत्र वाचला, दुसरा वाचूया. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने म्हणजे ज्ञान देण्याच्या, तत्वज्ञान देण्याच्या इच्छेने आपण महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अत्यंत गतिशील वस्तूसारखा म्हणजे खूप जलद जाणाऱ्या वस्तूसारखा आमच्या आध्यात्मिक यज्ञांना प्राप्त होता. आपण कबीरदेव आहात. आपण कबीरदेव आहात. जसं हे बघा 9:20 मध्ये हे लिहिले स्पष्ट. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20चा मंत्र 1 स्पष्ट केलं इथे. कबीर देव, कबीर देव आहा. कबीर देव जसं यजुर्वेद तसंच कबीर देव आहे. कबीर रवरती आहे देव. कबीर परमेश्वर, तो कबीर हे लिहायचं होतं. तो कबीर परमेश्वर आहे. तो आहे कबीर परमेश्वर आहे. तर इथे कवीचा अर्थ मेधावी लिहिला. कवीचा अर्थ बघा लिहिला काव्यकार. मेधावी आणि सर्वज्ञ लिहिल्याने वेगळा अर्थ होतो. इथे लिहायचं होतं तो कबीर देव आहे, सर्वांचा रक्षक आहे. आहा, विद्वानांच्या तृप्तीसाठी आहा ज्ञान देतो. बघा, सहनशील आहे आणि सगळ्या दुष्टांना युद्धात तिरस्कृत करतो म्हणजे तत्वज्ञानरूपी संग्रामात सगळ्यांना हरवतो. आता पुन्हा येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9च्या सूक्त नंबर 82च्या मंत्र नंबर 2 मध्ये. आहा, हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने आपण महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अत्यंत गतिशील वस्तूसारखे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात. आपण कबीर देव आहात. आहा, शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, हे सोम, सोम म्हणजे अमर परमात्मा, हे परमेश्वर, आपण आम्हाला सुख द्यावे. पुण्यात्म्यांनो, कबीर साहेब म्हणत असत, नौ मन सूत उड़जिया ऋषि रहे झक मारे सतगुरु ऐसा सुलझा दे भाई उलझे ना दूजी बार. की हे असं ज्ञान उलगडून दाखवेल सद्गुरू म्हणजे सत्य ज्ञान देणारा आध्यात्मिक टीचर. त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू परमात्मा स्वतः येतात. ते सद्गुरूंची भूमिका पण करतात. सर्व ब्रह्मांडांचं संचालन पण तिथेच बसून करतात आणि त्यांनी आपली अमृतवाणी, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी लिपिबद्ध करून गेले. ती सुद्धा समजणं सगळ्यांना जमत नाही. या वेदांनाही नाही समजलं तर त्या वेदाला कसं समजणार सामान्य माणूस. तर हे तत्वज्ञान आहे. ह्या दासाला बुद्धी दिली कबीर भगवानाने, परमेश्वर कबीरजींनी, आणि ह्या दासाला एक सत्य ज्ञान देणारा गुरु बनवला, सद्गुरू. तसं तर सद्गुरू तेच आहेत, पण आपल्या कृपेने या दासाला म्हणतात. गुरु मेर करे तो कागद हंस बना दे. हम मी तर कावळा होतो आणि कावळ्याचा हंस त्यांनीच केला, सद्गुरूंनी. आता तो परमात्मा, त्याचं नाव अजून स्पष्ट केलंय. आता बघा, ह्याच ऋग्वेदाचं, ऋग्वेद जो आर्य प्रतिनिधी सभाद्वाराच प्रकाशित आहे तोच आपण वाचतोय. हा इथून प्रकाशित आहे, जे तुम्हाला आधीच दाखवलं होतं. पुन्हा पुन्हा हे दाखवणं अनिवार्य आहे, कारण कोणी तुम्हाला भ्रमित करायला नको की घरचं काही दाखवतोय. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 वर आलो आता आपण. 96 वर. आधी 86, 82 सूक्त वाचलं होतं 9व्या मंडलाचं. आता 16व्या श्लोकात म्हटलं आहे 96. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 16. गुह्यम म्हणजे गुप्त, रहस्यमय. चारू म्हणजे श्रेष्ठ, नाम म्हणजे नाव. हे तर आपण वाचू शकतो आरामात. इथे त्यांनी काही आपली हिंदी पण लिहिली आहे. चारू म्हणजे श्रेष्ठ,
गुह्य म्हणजे सर्वोपरी रहस्य, सर्वात गुप्त. आणि नाम म्हणजे नाव. यांनी जरी काही विचित्र टाकलं, तुमची व्याख्या आहे, नावाचा अर्थ संज्ञा म्हणजे नाव आहे, जे तुझं नाव आहे. आता बघा, हे परमात्मन सर्वोपरी रहस्य, इथे लिहायचं होतं जो गुप्त, गुह्यम म्हणजे गुप्त, चारू म्हणजे श्रेष्ठ, हे लिहिलंच आहे. नाम म्हणजे नाव लिहू. यांनी तर गोंधळवण्याचा प्रयत्न केलाय. जी तुमची संज्ञा आहे, जो हे परमात्मा तुझं रहस्यमय गुप्त श्रेष्ठ नाव आहे, त्याचं ज्ञान द्यावं. आहे काही यात? ते असं म्हणतायत यजुर्वेद वाचायचं आहे. आता तर आपण यांचे जज्जरवेद पण वाचले. यजुर्वेदाला हे जज्जरवेद म्हणतात. आता हे ज्ञान तर आमच्यासाठी बोटावर मोजण्यासारखं आहे, परमात्म्याने आधीच दिले आहे. हे परमात्मन सर्वोपरी रहस्य म्हणजे तुझे विशेष रहस्य म्हणजे गुप्त, जे कोणाला माहिती नाही, ते श्रेष्ठ नाम म्हणजे नाव. तुमचं जे नाव आहे, आपण त्याचं ज्ञान द्या. आपण उपासक लोकांसाठी स्तूयमान आहात, स्वाभाविक शक्तीने युक्त आहात. विजेसारखं ऐश्वर्यासमोर प्राप्त करू द्या आणि आम्हाला प्राणविद्येचा वेत्ता बनवा. हे सर्वशक्तिसंपन्न परमेश्वर, आम्हाला इंद्रियांच्या संयमाचा ज्ञाता बनवा. आता इथे बघा, 17 16 विचारले, आपण आपल्या श्रेष्ठ नावाचं आम्हाला ज्ञान द्यावे. एवढीशी गोष्ट. 17व्या ते नाव सांगितलंय. काय लिहिलंय? शिशुम जज्ञानम हर्यंतम मृजंती शुभंती वहिन मरुतो गणेन. कवीर गिरभी काव्येना आणि कवीर संचो महा पवित्रम अत्यंती रेभन, ह्यांच्याद्वारे आम्ही हे घेतो. त्यांनी काय केलंय? ह्या कबीरचा अर्थ वर लावलाय, तो इथे लागेल. वाचूया, वेगळा करू, संधिविच्छेद आहे. तर यांनी तर केला, ह्याचा तर कवी केला. गिरभिही म्हणजे वाणीद्वारा. आपण त्याला असंच्या असं ठेवू, कबीर वाणीद्वारा. गिरभी म्हणजे वाणीद्वारा आणि कवीर म्हणजे कबीर. कबीर वाणीद्वारा. अच्छा, रेभन म्हणजे हे बघा, रेभन सन गर्जना करत, आणि काव्येन कवित्वाने. कवित्व म्हणजे जसं लोकोक्तींच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, चौपाईंच्या माध्यमातून तो परमात्मा आपलं ज्ञान सांगतो. यांनी एक अजून चतुरता केली. खरं तर कवीर गिरभीचा अर्थ असा केला, कवी लोकवाणीद्वारा लिहायचं होतं, कवीर वाणीद्वारा. आणि ह्या कवीचा अर्थ नाही केला, असा अर्थ लिहायचा होता, तो कबीर देव आहे, त्याचं नाव कबीर देव आहे. हे बघा, तुम्ही पूर्ण बघू शकता. मागे बघा आणि मागे बघा चांगल्या प्रकारे. आता ह्यात तुम्ही संस्कृत बघू शकता. हे एक कवीचं तर त्यांनी इथे लिहिलंय आणि ह्या कवीचा कुठेही अर्थ नाही दिलाय. हे संस्कृत. शिशुम जिज्ञानम हर्यंतम मृजंती शुभंती मरुतः वह्नी गणेन कवीर गिरभी. ह्या कवीर गिरभीवाला केलाय, कवीर गिरभी. काव्येना पण लिहिलंय, काव्येना. आणि सोम पण लिहिलंय, आणि हे संत पण लिहिलं. सोम, पवित्रम पण लिहिलं, अत्येती पण लिहिलं, रेभन पण लिहिलं. हे कवी सोडून कबीर, कारण हे दुसऱ्यांदा लिहिलं असतं तर सत्य स्पष्ट झालं असतं. इन्होंने चोर चुराई तोंबडी गड्ढे पाणी में व गड्ढे व उपराव सच्चाई छानीना. आता याचा काय अर्थ होतोय? दास सांगेल. शिशुम जिज्ञानम, हे परमात्मा, जो शिशिरूप धारण करून तुमची जी लीला तुम्ही करता, तर शिशु जिज्ञानम म्हणजे तुम्ही जाणून बुजून स्वतःच्या इच्छेनुसार शिशुरूपात प्रकट होता. हर्यंतम म्हणजे मानवाच्या रूपात, मानवाच्या बालकाच्या रूपात. आणि तुम्ही मृजंती शुभंती वर्हीन मरुतो गणेन. आणि कवीर गिरभी काव्येना, आपल्या महिम्याच्या वाणीला तुम्ही आपली कबीर वाणीद्वारा, कवीर गिरभी
कवी ह्यांनी ह्या कबीर गिरभी केलं. वाणीद्वारा आम्ही लिहितो कबीर वाणीद्वारा. आणि काव्येन, काव्येना, काव्येन नाही, काव्येन, काव्येना. काव्येना म्हणजे कवित्वाने, शब्दावलीच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून गर्जना करत, मोठ्या आवाजात बोलता, आवाज मोठमोठ्याने करून आपल्या महिम्याची वाणी ऐकवता. आता ह्यांचा उद्देश मरुतः म्हणजे विद्वान, गणेन म्हणजे समूह, हे होतो गणेन म्हणजे समूह, आणि वह्नीम म्हणजे त्या गतिशील परमात्म्याचा गुणांचा. गणेन म्हणजे असतात समूह, खूप लोक एकत्र येतात. मरुतः म्हणजे साधक. याचा अर्थ हा आहे की तो परमात्मा जेव्हा कबीर हे कबीर देव संत रूपात, तो अमर परमात्मा संत रूपात कबीर साहेब, कबीर नाव त्याचं, संत म्हणजे ऋषी रूपात जेव्हा प्रकट होतो शिष्यरूप धारण करून, मग तो मोठा होतो, तर आपल्या महिम्याची वाणी कबीर वाणीच्या द्वारे, कबीर गिरभी, गिरभी म्हणजे वाणीद्वारा, आणि काव्येना म्हणजे कवितातून, कवितांच्या माध्यमातून, आणि उच्च स्वरात गरजून गरजून सांगत असतो. आता परमात्मा काय सांगत असतात? चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग सुगता डेल रे. आता परमात्मा स्वतः सांगत होते, कबीर परमेश्वर, की चारही युगात माझे संत पुकारतात, ज्यांना मी येऊन भेटलो. माझ्याकडून मिळालेल्या ज्ञानाला मग त्यांनी ठामपणे गाजावाजा करून अनेक ठिकाणी जनतेला सांगायचा प्रयत्न केला. और कूक कहा हम हेल रे, आणि आम्ही पण उंच आवाजात, मोठ्या स्वरात, जागोजागी गळा फाडून उभे राहून, होय होय, वेद तर म्हणतात की तो परमात्मा अशी लीला करतो की आपल्या सतलोकातून चालत येतो. एका कवी तो एका गुरु रूपात उपदेशक बनून, तो कबीर देव आपल्या कबीर वाणीने आणि उंच आवाजात उभं राहून, कुठेही उभे राहायचे परमात्मा. जसं जादूगार खेळ दाखवतो, आधी डमरू वाजवतो, परमात्मा असे कुठे उभे राहायचे, जवळ एक तारी ठेवायचे, कधी कधी एक तारी, त्यात एकच तार असते, आणि त्याला अशी एक विलक्षण ट्यून लावायचे. आजूबाजूला चालणारे पादचारी तिथे उभे राहायचे, चौकात कुठेही रस्त्यात उभे राहायचे, गाव नगराच्या आत. मग 50-100 लोक येऊन जमा व्हायचे. परमात्मा मग अमृतवाणी सांगत असत. मानुष जन्म दुर्लभ है, ये मिलन बारंबार, जैसे तरवर से पत्ता टूट गिरे, वो बहोरे ना लगता डार. तर तिथे परमात्मा स्वतःच गाऊ लागत असत. आसपास लोक येऊन बसत असत, गुपचूप बसून, आणि शेकड्याने लोक जमायचे, आणि 2-2, 3-3 तास परमात्मा अमृत वर्षाव करायचे आपल्या प्रिय आत्म्यांवर, आणि कोणाला कळायचंही नाही किती वेळ झाला. आणि मग प्रभावित होत की बाबा हा कोणी मोठा विद्वान आहे, चांगली वाणी, कोणी म्हणायचे छान सुरेल आवाज आहे, कोणी म्हणे हो हो कमाल केली, सगळं सत्य सांगतोय. कारण की परमात्मा सुरुवातीला फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही मनुष्य आहात, माणूस असूनही भक्ती करत नसाल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. पशु आणि तुमच्यात फरक काय, इतर प्राणी आणि मनुष्यात फरक काय. तर ह्यामुळे सामान्य माणूस प्रभावित व्हायचा. आणि तेच वेद म्हणतात की तो उंच स्वरात मोठमोठ्याने आवाज देऊन बोलतो, तो असतो परमात्मा. त्याला कवी म्हणू लागतात, कवी, कारण कवीचा अर्थ काव्यकार पण होतो. आणि त्या परमात्म्याचं खरं नाव आहे कबीर देव. त्याला कवी समजा, त्याचं नाव कवी आहे. आपण त्याला कबीर म्हणू लागलो, वेद त्याला कबीर देव म्हणतात, आम्ही कबीर साहेब म्हणू लागलो. तर तो कवी आहे की जो आपली वाणी, ज्ञान, कवितांच्या माध्यमातून बोलतो. आता मग पुढे दाखवूया तुम्हाला की जेव्हा तो परमात्मा येतो तेव्हा तो एक प्रसिद्ध कवींपैकीच एक असतो, पण तो असतो परमात्मा, आणि त्याला कवीपर्यंतच मर्यादित ठेवलंय. पण तो परमात्मा असतो, कारण की काही दोहे श्लोक मिळते जुळते असतात, आणि परमात्म्याची एवढी मोठी ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी, हे सारं जेव्हा आपण वाचतो तर 4ही वेद, 18 पुराणे, 11 उपनिषद, महाभारत, गीता, पुराण, कुराण, बायबल, सर्व काही समावेश आहे त्यात.
आणि अन्य संतांमधून जसे एक तुलसीदास पण एक कवी होते, त्यांनी रामायणाव्यतिरिक्त काही नाही, फक्त रामाचाच महिमा गायलाय त्याच्यात, आणि त्याच्यात सगळ्यांचा इतिहास दाखवला आहे. कशात? कबीरवाणीमध्ये. तो परमेश्वर कवी होता, प्रसिद्ध कवींपैकी एक असतो आणि त्या ऋषी रूपात किंवा संत रूपात प्रकट होतो. त्या ऋषीकृत म्हणजे त्या ऋषीच्या द्वारा केलेल्या म्हटलेल्या रचनांचे त्या परमेश्वराचे खूप जास्त अनुयायी बनतात, लाखोंच्या संख्येने. आणि त्यांच्यासाठी ती अमृतवाणी, परमात्म्याने बोललेली सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी अमृततुल्य होते. किती गोड लागते त्यांच्या शरणागत अनुयायांना. हा वेद सांगतोय बघा, हा तोच आहे ऋग्वेद. आपण आता वाचत आलोय इथे, हा तोच आहे. आता आपण इथे आलो आहोत. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 96. 16 म्हटलंय, तुमचं जे श्रेष्ठ गुप्त श्रेष्ठ नाव आहे ते सांगा. आणि इथे स्पष्ट लिहिलंय की ते 17 शिशुम जज्ञानम हर्यंतम मृजंती शुभंती बहिर्मरुतो गणेन कवीर गिरभी काव्येना कवीर. संत सोमहा ते कबीर नाव आहे परमात्म्याचं. आणि तो अमर परमात्मा ऋषीरूप संत रूपात प्रकट होऊन आपल्या वाणीला काव्येना पवित्र वाणीला अति रेभन, अतेती म्हणजे खूप, रेभन म्हणजे गर्जना करत उंच आवाजात बोलतो. यांना तर अनुवादात गडबड करायचीच होती. आता बघा 18व्यात कमाल आहे. तो परमात्मा म्हणतात ऋषी मना य ऋषीकृत, हे ऋषी आहे, हा त पुसला गेलाय, हे ऋषीकृत. सवर्षा सहस्रणीय पदवी कविनाम तृतीयम धाम महिषः सिसंतम सोमः विराजमान राजतिष्टुप. तो 3ऱ्या धामात विराजमान आहे. त्याला स्थापित करून जो खूप मोठा जो 3रा धाम आहे तिथे तो राहतो. आणि तो कविनाम पदवी. आता ऋषी किंवा संत रूपात प्रकट तो ऋषी म्हणा किंवा संत म्हणा, त्या ऋषीकृत ऋषी रूपात प्रकट परमात्म्याद्वारे हजारो वाणी, सहस्त्रया म्हणजे हजारो वाणी जी बोलली जाते, ज्या कारणाने ती पदवी कविनाम म्हणजे प्रसिद्ध कवींमध्ये एक पदवी, पण कवीची पदवीही तो प्राप्त करतो. आणि ऋषी म्हणा, जो ऋषी स्वभावाचा संत भगत असतात त्यांच्यासाठी सवर्षा म्हणजे खूप आनंददायक असते. इथे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 आपण 16 वाचला, 17 वाचला, आता 18 इथे आपण संस्कृत बघितलं. आता इथे बघूया. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 18 वाचतोय आपण. सोमस्वरूप परमात्मा, अमर परमात्मा पालनाची इच्छा करीत तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करणारा हाच तो परमात्मा आहे, जो गीतेच्या अध्याय 15 श्लोक 17 लिहिलंय. पालनाची इच्छा करणारा जो महान परमात्मा तृतीय धाम, देवयान आणि पितृयान ह्या दोन्हींपासून निराळं 3रं जे मुक्तिधाम आहे. आता ह्याचा अर्थ असा हवा होता, जो महान परमात्मा पालनाची इच्छा करत म्हणजे इथे खाली तो आपल्याला तृप्त करायला येतो, आपल्या पालनपोषण दुःखांचं निवारण करण्याची इच्छा करतो. तो महान परमात्मा तृतीय धाम, 3रा धाम, तृतीय धामाचा एवढंच समजा 3रा जो मुक्तिधाम आहे त्यात त्याच्यात विराजमान आहे. हे ज्ञानयोगी, जो ज्ञानयोगी त्याला प्रकाशित करणारा आहे. बघा इथे विचित्रच केला ना, ज्ञानयोगी हटवलं. इथे त्यांना आठवलं की दयानंद तर निराकार सांगत होता, आणि जर आपण सरळ लिहिलं तर अर्थ होऊन जाईल की तो साकार सिद्ध होईल. इथे ज्ञानयोगी हटवलं. हा ज्ञानयोगी ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 27 विसरले. हे बघा 9:86 27 आता जो परमात्मा
धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. इथे यांच्या लक्षात काही नाही राहिलं. परमात्म्याने मिटवला हा रोग, नाहीतर असाच घोळ करून ठेवला असता. आता इथे बघा, पुन्हा 96वर परत येऊया. 9च्या 96मध्ये आणि हा आपण 18वा मंत्र वाचतोय. सोम स्वरूप परमात्मा, तो अमर परमात्मा, पालनाची इच्छा करत जो महान आहे तो परमात्मा, तृतीय धाम. इथे लिहायचं होतं 3रा जो मुक्तिधाम आहे त्याच्यात विराजमान आहे. इथे त्यांनी गोंधळ केला. जो ज्ञानयोगी आहे त्याला प्रकाशित करणारा, आणि ज्ञानयोगी आहे कुठे मूळ पाठात? कुठेही नाही. आता इथे ऋषी मनाचा अर्थ काय केला? सर्व ज्ञानाचं साधनरूप मना जोगता तो आहे परमात्मा. ऋषीकृत, हे ऋषीकृत. इथे लिहायचं होतं सर्व ज्ञानांचा प्रदाता. नाही, जसं हे लिहून ठेवलंय त्यांनी महर्षीकृत. इथं याचा अर्थ काय होतं विचारा त्यांना. महर्षी दयानंद कृत, म्हणजे ह्याच्याद्वारे बोललेलं, लिहिलेलं, उच्चारण केलेलं, म्हणजे कृतचा अर्थ हे त्याच्याद्वारे लिहिलेलं पुस्तक आहे. दयानंद कृत ह्याच्याद्वारे केलेला अनुवाद आहे. तर इथे लिहायचं होतं त्या ऋषी रूपात प्रकट परमात्मा कृत. 9चा 96 केला. आता आपण 18वा वाचतोय. इथे लिहायचं होतं ऋषी, ऋषीकृत. हा मूळ पाठ इथे आहे त्यांचा. हा इथे आहे मूळ पाठ. ऋषी मना य ऋषीकृत, हा त आहे, थोडासा अस्पष्ट आहे. ऋषीकृत स्वर्षा. सहस्त्रनिथ, सहस्त्रनिथ म्हणजे हजारो वाणी, निथ म्हणजे वाणी. बोलतो तो ऋषी मना ऋषी स्वभावाच्या अनुयायी भक्तांसाठी ती स्वर्गासारखी स्वादिष्ट म्हणजे छान असते, आनंददायी होते. 9च्या 96चा 18वा आपण पुन्हा वाचूया. 3रा जो मुक्तिधाम आहे त्यात विराजमान आहे तो परमात्मा. स्तूयमान आहे ऋषी मना, सर्व ज्ञानाच्या साधनरूप मानणारा, हे लिहायचं होतं. सर्वमानचा अर्थ तो ऋषी मनाचा अर्थ लिहायचा होता. जे ऋषी स्वभावाचे भक्त, त्याचे अनुयायी असतात, ते साधू संतांसारखे होतात, तो आहे परमात्मा. जो ऋषीकृत, सर्व ज्ञानांचा प्रदाता नाही, जो त्या ऋषी रूपात प्रकट. ऋषी किंवा संत, जसं आधी 17व्या श्लोकात लिहिले मंत्रात, की तो संत रूपात प्रकट होऊन वाणी बोलतो. संत म्हणा किंवा ऋषी म्हणा, त्या ऋषीकृत, त्या ऋषीद्वारा बोललेली अमृतवाणी कबीरवाणीमध्ये स्वर्षा म्हणजे खूपच स्वादिष्ट, आनंददायक असते. यांनी तर घोळ घालून ठेवलाय, पूर्ण ज्ञानाचा बट्ट्यावळ करून टाकलाय. आता पुण्यात्म्यांनो, तुमच्या समोर ही कॉन्सेप्ट क्लिअर केली जाते की परमात्म्याचं नाव काय आहे, त्याचे गुण आणि लीला काय आहेत, हे वेद सांगताहेत आधी. तर आता तुम्हाला वेद दाखवतोय आधी. आणि तो साकार आहे, मनुष्यासारखा, राजासारखा, दर्शनीय. आणि तो आपल्या रूपाला हलकं करून, पुढे लिहिलंय 19व्यामध्ये 20व्या मंत्रात, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 18मध्ये, तर हे लिहून ठेवलंय. 16मध्ये तर विचारलं तुमचं नाव काय आहे. 17मध्ये नाव सांगितलं, तो कवीर आहे. कवीरवाणीद्वारा तो आपलं ज्ञान सांगतो. जेव्हा बालक रूप धारण करून परमात्मा प्रगट होतो, मोठा होतो, तर मग आपल्या महिम्याची वाणी कवीर गिरभी, कवीर वाणीद्वारा आपल्या महिम्याचं वर्णन कवितांद्वारे करतो, कवितांच्या माध्यमातून. आणि ज्या कारणाने तो कविनाम पदवी, तो प्रसिद्ध कवींची पदवी सुद्धा प्राप्त करतो. पण तो असतो सोम, अमर परमात्मा. आणि तो 3ऱ्या मुक्तिधामामध्ये विराजमान आहे, तिथून गती करून येतो. आणि तो इथे कसा येतो? जशी एक व्यक्ती आपला दुसरा पोशाख करून खाली येतो, कुठे जातो, असं आपल्या ओरिजिनल शरीरावर ओव्हरकोट घालून, म्हणजे शरीर हलकं तेजपुंज बनवून, त्या ओरिजिनल, जसा एक बल्ब आहे 100 वॅटचा किंवा ट्यूब आहे 100 वॅटची, 200 वॅटची, आणि त्याच्यावर पॉलिथिन टाकून दिलं जाडसर, तर त्याचा हलका सफेद, त्याचा हलका, त्याच्यापेक्षाही खूप कमी प्रकाश आहे तर जसाच्या तसा आत, पण डोळ्याला वर तो त्रास नाही देत, इतका कमी झाला प्रकाश त्याचा एकदम. तर असा तो परमात्मा येतो. आता हे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र नंबर 16, 17, 18 तुम्ही वाचलात. त्याच्यात लिहिलंय कविनाम पदवी.
त्याचं कारण हे की आपल्या महिम्याची वाणी तो कवितांमधून सांगतो, कवितांच्या माध्यमातून, लोकोक्तींच्या माध्यमातून. ह्याचमुळे तो प्रसिद्ध कवींपैकी सुद्धा एक त्याची पदवी असते. तो कवी होता, कवीर कवी, पण तो असतो परमात्मा. तो कबीर देव असतो. त्याचं नाव पण कबीर देव असतं, त्याचं काम पण कवी असतं. तो प्रसिद्ध कवींपैकी एक असतो. आता ह्याच्यात स्पष्ट केले की तो परमात्मा चौथ्या धामामध्ये पण राहतो. वेदांचं रहस्य हळूहळू तुमच्या समोर आणतो. कारण जेव्हा तुम्हाला विश्वास वाटेल की हा दास जे सांगतोय ते खरं आहे, मग दास तुम्हाला यांचा अनुवाद करून देईल. तुम्ही वाचा, सद्गदित व्हाल. पूर्ण विश्व ह्या सद्ग्रंथांना, वेदांना आज शिरोधार्य मानतंय. कोणीही व्यक्ती ह्या विश्वात नाही जी म्हणेल की या वेदात चुकीचं सांगितलंय, त्याला सोडून, ह्या राधास्वामीवाल्याला सोडून. ते तर म्हणतात आम्ही नाही मानत वेद, कतेब आणि गीता. म्हणतात हे पण कोणीतरी लिहिलेलंच आहे, आमच्या गुरूंनी सांगितलेली वाडी फायनल आहे आमच्यासाठी. आणि त्यांच्या गुरूंचं ज्ञान दाखवलं तर हसू येतं. त्यांना सतनामाची काही माहिती नाही, तो काय प्रकार आहे. दाखवली असती सगळी वाणी, आता वेळ नाही आहे तितका, नाहीतर सगळं सांगितलं असतं त्यांचं. पुन्हा कधीतरी सांगेन. तर सांगायचा भाव हा आहे की त्यांनी तर बट्ट्याबोळ करून ठेवलाच आहे सगळ्याचा, की वेद आम्ही नाही मानत, आम्ही तर संत जे सांगतील ते फायनल आहे. आणि त्यांच्या संतांनी सांगून ठेवलं की सतनाम, कुठे तर सतनाम सांगतायत ते. 2 मिनटं दाखवावे लागेल, नाहीतर गोष्ट अपूर्ण राहील. आता तुम्हाला दाखवतो जे असं म्हणतात हे राधास्वामी पंथवाले की आम्ही वेदांना मानत नाही, आमच्या गुरूंनी जे ज्ञान दिलंय ते फायनल आहे. आणि वेद पण कोणीतरी सांगितलेले आहेत. तो सुद्धा माणूस होता, वेदव्यास. त्यांना हेही माहीत नव्हते की वेद कोणी सांगितले. वेदव्यास तर रायटर होते जसं, आणि वेद सांगितलेत कसे ते तुम्हाला दाखवून दिलं आहे. आता ते म्हणतात आमच्या गुरूंचं ज्ञान फायनल आहे, सगळ्यात सुप्रीम ज्ञान आहे. आता बघा, ह्यांचं ज्ञान दाखवतो त्यांच्या गुरूंचं, ह्यांच्या प्रवर्तकांचं. राधास्वामी पंथाचा जो प्रवर्तक मानला जातो शिवदयालजी, त्याच्या हाताने काय लिहिले ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, सारवचन राधास्वामी वार्तिक, हजूर स्वामीजी महाराज, राधास्वामी सत्संग ब्यास. ह्याचे प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी, राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, पंजाब. 16वी आवृत्ती 2003 मध्ये छापलंय. मुद्रक आहेत लक्ष्मी ऑफसेट प्रिंटर्स, दिल्लीहून. हे सारं काही लिहिलंय बघा. आता त्यांच्या भूमिकेत त्यांनी स्पष्ट करून दाखवलंय की सारवचन राधास्वामी वार्तिक हुजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे, शिवदयालजींच्या वचनांचा, जे राधास्वामीचे फाउंडर मानले जातात. हे बोल सत्संग आणि इतर चर्चांदरम्यान सत्संगींनी नोट केले होते. स्वामीजी महाराज परमधामाला गेल्याच्या काही वर्षांनंतर त्यांचा संग्रह करून पुस्तक रूपात छापलं गेलं. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सारवचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत छापलं. 1902 पासून वाचत आलो आहोत ह्या अज्ञानाला, म्हणजे 109 वर्ष झाली. 109 वर्ष झाली हे वाचता वाचता, आणि यात काय लिहिलं हे माहितीही नाही यांना. दाखवतो आता तुम्हाला. गुरुमुखी लिपीत पहिल्यांदा छापलं होतं हे पुस्तक. त्याच प्रथम गुरुमुखी आवृत्ती अनुसार आहे आणि आता त्याची हिंदी आवृत्ती प्रकाशित केली जात आहे. आता बघा, स्वामीजी महाराजांचं शुभनाम, ज्यांचे बोल आहेत हे राधास्वामीचे, जे राधास्वामी पंथांचा जो मुख्य आहे, स्वामीजी महाराजांचं शुभनाव शेठ शिवदयाल सिंगजी होतं. त्यांनी 15 ऑगस्ट 1818 मध्ये आग्रा शहरात जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचं नाव शेठ दिलवालीजी सिंह होतं. आईचं नाव महामायाजी होतं. त्यांचे पूर्वज पंजाबातले राहणारे होते. तसेच घरात गुरु ग्रंथ साहिबचे वाचन होत असे. त्यांचे मातापिता हाथरसचे प्रसिद्ध संत तुलसीदासांचे शिष्य होते. याने घटरामायण लिहून ठेवलं होतं. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया.
पुढे यांची काय वचने आहेत ते दाखवतो. शिवदयालजींच्या ज्ञानाचे भंडार दाखवतो तुम्हाला. आता राधास्वामी दयालची दया, राधास्वामी सहाय, खुलासा उपदेश हुजूर राधास्वामी साहेबांचा, हे शिवदयालजींच्या वचनांचं इथे येऊ. भाग 1. फक्त काम एवढं आहे, हे 13व्या पानावर. फक्त काम एवढं आहे की माणूस म्हणजे मनुष्य आपला चेहरा म्हणजे शरीराला त्याच्या खजान्यात अर्थात निकास म्हणजे मुक्काम सतनाम आणि राधास्वामी म्हणजे सतनामाला इथे मुक्काम म्हटले. मुक्काम म्हणजे स्थान. स्थान आणि सतनाम आणि राधास्वामीला सतनाम म्हटलंय 13व्या पानावर. आता पुढे जाऊया. पोहोचवतात आपल्या ध्यानाला त्या सतनाम स्थानावर किंवा राधास्वामी स्थानावर पोहोचवतात. पुढे बघा. आता जितके आचार्य आहेत, कोण कुठे गेला कोण कुठे गेला, इथे बघा. फक्त संत मंजिल 5वी म्हणजे सतनामात. मंजिल बघा, यांची अक्कल बघा. आता बघा, त्यांनी स्वतःच लिहिले, हे इथं आहे. मंजिल, मंजिल म्हणजे फक्त संत मंजिल 5वीवर म्हणजे सतनामावर. ही 5वी मंजिल. मंजिल म्हणजे स्थान. 5वे स्थान सतनामावर. आणि कोणी विरळा संत मंजिल 8वी म्हणजे राधास्वामी पदापर्यंत पोचतो. इथे सतनामाला म्हणतायत ना, परत मंजिल 2 वेळा झालं. आता बघा इथे 15वर वचन नंबर 4, गीतेसारखे श्लोक आहेत हे त्यांचे. हा 4था श्लोक आहे यांचा. बघा वचन शिवदयालजींचे. वा जी वा. भाग 1 आहे, राधास्वामी भाग 1 आणि पृष्ठ नंबर 15 चिरफाड केली आहे. आता समजलं पाहिजे की राधास्वामी पद सर्वात उच्च मुक्काम स्थान आहे. राधास्वामी पद आणि हेच नाम कुळ मालकांचं सच्चा साहेब राधास्वामी आणि खऱ्या मालकांचं आहे. ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून 2 स्थान खाली सतनामाचा मुक्काम आहे. बघा यांची अक्कल. हे देवा, सतनामाला इथे स्थान म्हणतायत 2दा. बघा, सतनाम मंजिल सतनाम वर आणि ह्या पानावर म्हणजे मुक्काम सतनामवर. आणि इथे काय म्हटलंय जरा बघा 15 पानावर. आता समजलं पाहिजे राधास्वामी पद सर्वात उच्च स्थान आहे. हेच नाम कुलमालक आणि सच्चे साहेब आणि खऱ्या खुदाचं आहे. ते राधास्वामी सगळ्यात मोठ्या ईश्वराचं नाव आहे ह्यांच्या आणि त्यांच्या स्थानाचंही हे नाव आहे. आता ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून 2 स्थान खाली सतनामाचे मुकाम आहे. सतनाम स्थान आहे आणि स्थानाचं स्थान आहे. आता मुक्काम म्हणजे पण स्थान आणि यांच्या दृष्टिकोनातून सतनाम म्हणजे पण स्थान. मुक्काम, मुक्कामाचा मुक्काम समजा सतनामाचा स्थानाचं स्थान आहे. हे तर यांच्या प्रमुखाचे बोल आहेत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? पांडुरंग गोविंदराव बोळे. आपण कुठून आलात? मुक्काम धामोरी पोस्ट जामठी बुद्रुक, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. हल्ली मुक्काम द्वारकानगर, साईनगर, अमरावती. आपला व्यवसाय काय आहे? सेवानिवृत्त झालो अकोला भूविकास बँकेमधून. त्याची माझी पोस्ट टंकले म्हणून पोस्ट होती. त्या पोस्टमधून मी रिटायर झालो. आज रिटायर होऊन जवळजवळ 15-16 वर्ष झालेले. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 4/2/2021 घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? प्रचलित जे भक्ती आहे देवदेवताची, ब्रह्म विष्णू महेश याचा जो पसारा आहे यांचा सर्वांची आम्ही लिंकअप होतो. कधी शिवजीची भक्ती करायची, कधी मी प्रथम प्राधान्य हनुमानजीची भक्ती करत होतो. परंतु देव पाहण्यासाठी सर्व 4ही धाम फिरलो मी. त्या ठिकाणी काही देवाचं मला समाधान वाटलं नाही. देव एक आहे तर हे वाटा कशाला, हा नेहमी माझ्या डोक्यामध्ये येत होतं. पण यामधून आपला रस्ता कसा मिळेल
हे आपण भक्ती करतो, पण कौटुंबिक चिंता कायमच आहे आपली. चिंता कशी मुक्ती होईल या संदर्भातून मी चिंतित होतो. देवाची पूजा अशी आमच्याकडे, गणपतीची पूजा असे. गणपतीचे मी एक सत्संग करत होतो घरी. 4 गावचे मनुष्य भजनावाले आमच्याकडे येत होते. रात्रभर भजन करत होते. 200 लोकांचे जेवण खाऊन त्यांच्याकडे देत होतो. परंतु जो आमचा उद्देश होता का बुवा ज्या कुटुंबामध्ये आपल्याला लाभ पाहिजे तो या देवापासून किंवा या सत्संगापासून मिळत नव्हता. सत्संगामध्ये आल्यानंतर त्याची व्यसनच कायम होते. कोणी चिलम प्यायचं, कोणी तिथं आल्यानंतर बाहेर घालून दारूसुद्धा पित होते, गांजा खात होते, पण त्याच्यामधून मला काही लाभ होत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात, तर मला हे विचारायचं आहे की आपण आता जसं नमूद केलं की जी आपण पूर्वीची भक्तिसाधना करत होतात त्यातनं आपल्याला समाधान मिळत नव्हतं. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला असं काय ज्ञान दिलं की आपण त्यांच्याकडे गेलात आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा आपण घेतली? संत रामपालजी महाराज यांच्याकडून मी हा योग मी कुठल्याही प्रकारचं दुसरीकडे गेलो नाही, कोणाला विचारलं नाही या भक्तीच्या मार्गावरून. पण परमेश्वरानं मला सकाळी दररोज मी व्यायाम करण्यासाठी, योग करण्यासाठी उठत होतो. टी व्हीच्या माध्यमातून महाराजाचा सत्संग लागला आणि त्या सत्संगामध्ये महाराजांनी मला कॅच केलं. पहिल्याच याच्यामध्ये का बुवा आपण जे जीव आहे त्या भूतलावर कोणीच सुखी नाही, लहानही सुखी नाही, मोठाही सुखी नाही. आपण पडतेच्या मागं लागून राहिलो. चिंता आपल्या कुटुंबात कायम आहे, ती निस्तारून नाही राहिली. पण याचा मार्ग काय आहे, खरा रामपाल महाराजांनी आम्हाला उद्घोषित केला आणि या भक्ती मार्गाला आणलेला आहे. त्यांच्यामुळे या भक्तीमध्ये आम्ही आलो. आणि आल्यानंतर चिंतित होतो मी. एकटाच भाषण म्हणजे महाराजाचं आपलं प्रबोधन ऐकत होतो, ज्ञान ऐकत होतो. मला काही समाधान नव्हतं. पण घरीमध्ये आमची भक्तिमती हे कशी येणार आहे, कारण दोघंही एका रथाचे 2 चाकं जर भक्तिमार्गात आले तर तो रथ व्यवस्थित चालेल असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे भगवंतानं माझ्या भक्तिमतीला याच्यामध्ये ओढलं आणि दोघांनी आम्ही 4/2/2021ला अमरावती सेंटरला नामदान घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत होता की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे हे आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून मिळालं. मला हे विचारायचं आहे की आपण अगोदरसुद्धा भक्तिमार्गात होतात आणि आत्तासुद्धा संत रामपालजी महाराजांची आपण भक्ती स्वीकारली, तर ह्या 2 भक्तींमध्ये, 2 साधनेमध्ये आपल्याला असा काय फरक जाणवला की आपण संत रामपालजी महाराजांकडे आकर्षित झालात? या दोन्ही भक्तामध्ये पुष्कळ फरक झाला. विधीमध्ये फरक झाला. याच्यामध्ये जी विधी आहे, मूर्तीपूजा नाही. मूर्तीमध्ये आपला व्यर्थ जो खर्च वेळ वाया जात होता आणि आपल्याला याच्यापासून काही लाभ होत नव्हता आणि झालेला नाही आतापर्यंत. नेहमी आमच्या पाठीमागं चिंता हे ते सर्व लागलेल्या होत्या. आरोग्यातून सुद्धा आम्हाला याच्यामधून काही मोठासा लाभ मिळत नव्हता. यामध्ये आल्यानंतर नामदान घेतल्यानंतर मी मार्च 2021ला कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. कोर माझा जास्त होता. भगवंताची कृपा का नामदान घेतल्यानंतर 4-5 दिवसांनी भगवंत माझ्या स्वप्नावत आले, स्वप्नवत. आणि स्वप्नामधून मला प्रेतवत सतलोकात नेलं महाराजांनी. त्या ठिकाणी तसं प्रेतवत म्हणजे कपडा वगैरे पांढरा माझ्या प्रेतावर आथरला. महाराज उभे होते. महाराजांना दर्शन दिलं आणि मला वर नेलं. स्वप्नवत 1 मिनिटाचं स्वप्न असते सकाळचं. सकाळी उठून आमच्या भक्तमतीला मी विचारलं का माझं काही खरं नाही व महाराजांना मला प्रेतवत वर नेलं. आमच्या भक्तीमध्ये तसं काही नाही असते म्हणे. त्याच्या 8 दिवसानं मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आणि त्याच्यामध्ये खर्चही अधिक आला. परंतु माझ्या कुटुंबानं जेवढी सेवा केली त्या कोरोना पॉझिटिव्हमध्ये हे परमात्माची कृपा. नाहीतर मी केव्हाच त्या ठिकाणी स्वर्गवासी झालो असतो. महाराजाची कृपा नसती तर. सेंटरलाही नामदान लागलं. महाराजांनी सांगितलं का हे भक्त 3 दिवसात घरी येतील, तुम्ही दवाखाना करा. त्यामुळे सर्वाला आनंद झाला आणि मी सही सलामत घरी आलो. माझ्या आजूबाजूचे 4 जे पेशंट होते कोरोना पॉझिटिव्ह ICU म्हणजे ॲडमिट होतो, 4ही लोक मृतवत झाले आणि मला सही सलामत भगवंतानं त्यांच्या आशीर्वाद मी आज आपल्यासमोर उभा आहे. हे भगवंताची कृपा झाली. भगवंतापासून लाभ आहे. यापूर्वी कुठल्याही प्रकारचं भक्तीमध्ये समाधान असेल पण लाभ असा फारसा कुटुंबाला झाला नाही. समाधान फक्त एवढीच भक्ती आणि याच्यामध्ये हे तफावत आहे. म्हणून आम्ही रामपाल महाराजाच्या याच्यामध्ये सत्संगामध्ये सहभाग घेऊन विलीन झालो आणि ती भक्ती मार्ग स्वीकारला आहे.
सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे काही फायदा किंवा काही अनुभव आलेत का? हो, इतरही आमचे छोटे मोठे बरेचसे अनुभव आले चालता फिरता. माझी एक नवीन गाडी मी या भक्तीमुळे आमच्या भगतमधून घेऊन दिली होती की बा चला, हाही एक लाभ झाला. आमच्याजवळ सायकोची गाडी आली. त्या गाडीमध्ये नवीन गाडीला एकानं ठोस मारली. मला कुठल्याही प्रकारचा इजा झाली नाही. मागून चिमटा चेपलेला होता. 5-6 हजार खर्च आला त्याचा, पण मी सही सलामत त्या प्रसंगामधून वाचलो. हे भगवंताची कृपा, रामपाल भगवान महाराजाची कृपा. सर, आपल्या ह्या सर्व अध्यायातून, त्याचप्रमाणे आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे आणि जो जनसमुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय उद्देश द्याल किंवा काय संदेश द्याल? सर्वांना मी संदेश तर नाही, पण विनंती करत होतो सर्व भक्तजनांना आणि जे उपस्थित आहे माझे मित्र, दोस्त, बंधू यांना एकच का भक्ती आणि मुक्ती ॲट ए टाईम, या भक्तीमध्ये आपल्याला तो लाभ होते. या भक्तीपासून मुक्तीसुद्धा आहे. जी आपण भक्ती करू याला मुक्तीची भक्ती म्हणता येणार नाही. पुनरपी जन्म 84 आपल्याला परत यावं लागेल. जसं आपल्याला काळ आपल्याला सगळ्या देईल त्या पद्धतीनं त्या योनीमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल. पण या भक्तीमधून महत्त्वाचा लाभ म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळेल. पण या सत्संगामध्ये नियमाप्रमाणे भक्ती करणं गरजेचं आहे. नाममंत्रावर जी शक्ती आहे ती मूर्तीपूजात नाही, याचा आम्हाला अनुभव आला आणि त्या मुद्द्यातून आम्ही आज सुखी आणि भक्तीनं आम्ही उभयता भक्तिमती आणि स्वतः याच्यामध्ये इन्वॉल्व आहोत. आणि घरी कुटुंब सही सलामत आहे. सर्वाची शांती आहे. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज भक्तिमार्ग हा स्वीकारणं फार सोपा झालेला आहे. प्रत्येक टी व्हीमध्ये प्रबोधन सुरू असताना, मार्गदर्शन सुरू असताना महाराजाची एक छोटीशी पट्टी येते. त्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर येतात. त्या मोबाईलवर आपण SMS केला तर आपल्या घरपोच ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग पुस्तक येते. त्याशिवाय प्रचार माध्यमही पुष्कळ आज उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून आपण या भक्तिमार्ग येऊ शकतो आणि नामदान घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आज आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलवर काही सत्संग येतात आणि सत्संग प्रसारित होत असताना काही नंबर फ्लॅश होत असतात टी व्हीवर. तर त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी, या भक्तिविधीसाठी, ही नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? या भक्तिमार्गात येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी द्यावा लागत नाही. उलट या भक्तिमार्गामध्ये गेल्यानंतर सेंटरमधून आपल्याला सर्व फ्री लिटरेचर मिळते, पुस्तक मिळते, भक्तिबोध मिळते, फोटो मिळतो. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर